नमस्कार प्रेक्षकांनो, प्रेमाची गोष्टच्या पुढील भागात आता आपल्याला बघायला मिळणार आहे की सावनीने मीरला सोडवलेलं असतं, त्यावरती हर्षवर्धन भडकलेला असतो। आता हर्षवर्धनच्या म्हणण्यानुसार सावनी इकडे मीरला खूप समजून सांगायला आलेली असते, पण मीर काहीच ऐकायला तयार नसतो। त्यावर मुक्ताही मीरला खूप समजावण्याचा प्रयत्न करतो, पण मीर कोणतीच गोष्ट ऐकायला तयार नसतो। आता त्यानंतर इथे मीरचा खूप संताप होतो। तो आता सावनीवरती चिडतो आणि तिला म्हणतो की इतका अपमान करू नये, निर्लज्जासारखी ही इथंच उभी आहे, आताच्या आता इथून चालती हो। त्यावरती सावनी खूप गयावया करते आणि मीरला समजावण्याचा प्रयत्न करते। त्यावरती मीर परत एकदा चिडतो आणि बोलतो की तुला सांगितलेलं समजत नाही का? त्या हर्षवर्धननी तुला पाठवलं आणि तू लगेच आली माझ्याकडे। आता मीरचं सगळं बोलणं ऐकल्यावरती इथे मुक्ता सावनीला सांगते, मी तुला वचन देते की हर्षवर्धनकडे मीरला मी स्वतः घेऊन जाईल आणि तुझ्या लग्नाची बोलणी करेल। आता हे ऐकल्यावरती इथे मीरला तर शॉकच बसतो आणि तो म्हणतो की मुक्ता, तू असं कसं करू शकते? आता खरंच मुक्ता मीरला हर्षवर्धनकडे घेऊन जाईल का? हे बघण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे स्वराज मराठीला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।